जास्तीत जास्त दूध देणारी शक्यतो मित्रांनो गायी खरेदी करायचंय. कारण काय आहे, पैसे आता जास्त गेले तरी चालतील, पण ती गाय तुम्हाला जास्त काळ दीर्घकाळ त्या ठिकाणी नफा देणार आहे. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला गायी खरेदी करताना, गायींची निवड करताना योग्य पद्धतीने निवड. ते 800 रुपये किलोनं तूप जातं. तर त्या माध्यमातून जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ बनवायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील 60 ते 70% लोक दुग्ध व्यवसाय करतात. पण त्या 60 ते 70% लोकांपैकी फक्त काहीच लोकांना दुग्ध व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळतो. तर फक्त त्या लोकांना जास्तीत जास्त नफा काय मिळतोय? नियोजन म्हणजे त्यांचं कागदावर सगळं लिहून होतं असतं की या महिन्याचा मला खर्च किती झालाय, खर्च वजा जाता मला त्या ठिकाणी नफा किती भेटलाय. अशा अनेक गोष्टीविषयी ती लोक ज्यांना जास्तीत जास्त उत्पन्न दुग्ध व्यवसायामध्ये मिळतं, ती लोक काय करतात की बाबा माझा जास्त खर्च कुठं झालाय, माझा महिन्याला खर्च लिहून ठेवतात. दूध किती गेलंय, त्या लिटर मागे दुधाला खर्च किती झाला, हे सगळं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी बांधवांनो, आज आपण अशा एका विषयी चर्चा करणार आहोत की तो विषय म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे दुग्ध व्यवसायातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा. आता शेतकरी बांधवांनो, आपल्या ग्रामीण भागातील 60 ते 70% लोक दुग्ध व्यवसाय करतात. पण त्या 60 ते 70% लोकांपैकी फक्त काहीच लोकांना दुग्ध व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळतो. तर फक्त त्या लोकांना जास्तीत जास्त नफा काय मिळतोय? त्यांचं नियोजन कसं असतं, त्यांचं पशूंचे ते आरोग्याची काळजी कशी घेतात, खाद्याविषयी काळजी कशी घेतात, अशा सर्व गोष्टींविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं महत्वाचं असतं. तर त्या काळजीमध्ये सुरुवातीला तुम्ही जी जनावरं विकत घेता त्या जनावरांची निवड योग्य पद्धतीने करायची. ती निवड करत असताना काय करायचंय आपल्याला, बाबा त्या जनावरांचं आधी आरोग्य कसं आहे ते तपासणं महत्वाचं आहे. तसेच त्या जनावरांचं मागील दूध उत्पादनाविषयी माहिती घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तसेच त्या जनावरांचं दूध किती देते, तसेच जास्तीत जास्त दूध देणारी शक्यतो मित्रांनो गायी खरेदी करायचंय. कारण काय आहे, पैसे आता जास्त गेले तरी चालतील, पण ती गाय तुम्हाला जास्त काळ दीर्घकाळ त्या ठिकाणी नफा देणार आहे. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला गायी खरेदी करताना, गायींची निवड करताना योग्य पद्धतीने निवड करायची आहे. ती गाय दूध उत्पादन तिचं चांगलं पाहिजे, आरोग्य चांगलं पाहिजे, तसेच तिचं वय ही चेक करायचंय तुम्हाला, गायी असेल किंवा तुमची म्हैस असेल. तर या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे. तसेच मित्रांनो, तुमची जी जनावरं आहेत त्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. आता आरोग्याची काळजी कशी घेणार तुम्ही? आरोग्याची काळजी घेत असताना वेगवेगळ्या गुरांना तुमच्या लसीकरण करणं महत्वाचं आहे. तसेच तुमच्या जो गोठा असतो, ज्या ठिकाणी तुम्ही गायी बांधता त्या गोठ्याची स्वच्छता ठेवणंही महत्वाचं आहे. जेणेकरून काय होणार आहे की तुमच्या जनावरांना त्या ठिकाणी आजार होणार नाही. तसेच वेगवेगळ्या जनावरांचं लसीकरण करावं लागतं. ते लसीकरण करणंही महत्वाचं आहे. या पद्धतीने मित्रांनो, तुमच्या गोठ्याची साफसफाई केली, तुमच्या जनावरांचं आरोग्य व्यवस्थित ठेवलं तर काय होणार आहे की तुमची गुरं आजारी पडणार नाहीत. आणि गुरं आजारी पडल्यानंतर आता तुम्हाला सर्वांना माहित आहे, जनावर जर आपलं आजारी पडले तर त्याची जी पहिली दूध देत होती त्याच्यापेक्षा खूप म्हणजे निम्म्यानं दूध कमी देते गाई. त्याच्यामुळं आपल्याला जनावरांची आरोग्याची काळजी घेणं ही खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, अजून एक अशी गोष्ट आहे की आपण जे खाद्य देतो जनावरांना, आता काही लोक काय करतात, फक्त चारा देतात, बाकी दुसरं काही जनावरांना देत नाहीत. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, खाद्याची जरा काळजी घ्यायची. त्या खाद्यामध्ये ओला चारा, सुका चारा, खनिज मिश्रण, तसेच स्वच्छ आणि थंड पाणी तुमच्या जनावरांना द्यायचंय. आता पाण्याचा विषय निघालाय म्हणून सांगतो की आपल्या ज्या जनावरांच्या दुधामध्ये 60 ते 70% पाणी असतं. त्यामुळं पाणी स्वच्छ आणि ताजं असलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जनावर जास्त दूध देणार आहे. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे, काही लोक काय करतात की धाडस करायला घाबरतात. धाडस म्हणजे एखादी काय गोष्ट घ्यायची असेल किंवा गोठ्याचं शेडचं काम करायचं असेल तर ते काय म्हणतात, नको बाबा आता उन्हातच ह्याच्यातच बाहेरच बांधायची गुरं. धाडस करायला घाबरतात. तर मित्रांनो, धाडस करायला घाबरायचं नाही. एखादी गोष्ट करायची ना तर करा, फक्त योग्य नियोजनानं करा. लक्षात घ्या. आणि पहा, तुमची समजा आता एक
3-4 गायी असतील तर ठीक आहे, छोटस शेड असेल तरी चालतं तुम्हाला. पण जर तुमचा गोठा मोठा असेल, गायी 9, 10, 8, 10 गायींच्या आसपास असेल तर योग्य पद्धतीने मित्रांनो त्या ठिकाणी गोठा पाहिजे तुमचा. तसेच मित्रांनो अजून एक अशी गोष्ट आहे की फक्त दूध विकू नका. तर दुधाबरोबरच असे काही दुग्धजन्य पदार्थ बनवता आले तर ते बनवण्याचा प्रयत्न करा. जसे की बाबा आपलं दही, तूप असेल किंवा बाकी काही दुग्धजन्य पदार्थ. त्याला तुम्हाला जास्त त्या ठिकाणी मार्केट भेटणार आहे. त्याला दर जास्त भेटणार आहे. तुम्ही दुधापासून जर तूप बनवलं तर तुपाला आता मला वाटतं 700 ते 800 रुपये किलोनं तूप जातं. तर त्या माध्यमातून जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ बनवायला सुरुवात केली तर त्याच्यामधूनही तुम्हाला त्या ठिकाणी जास्त नफा मिळणार आहे. तसेच अजून एक गोष्ट अशी आहे की बाबा आता आपल्याला दूध डेअरीला दर काय भेटतोय 40 रुपये सरासरी पकडला तर आता सध्याला दर आहे 40 रुपये लिटर प्रमाणे. तर तुम्ही जर असं घरी जाऊन जर दूध घालायला लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 ते 5 रुपयाचं जास्त वाढवून मिळणार आहे. तर त्या माध्यमातून थेट तुम्ही ग्राहकांना दूध विकण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुमचा 4 ते 5 रुपये जर तुम्हाला जास्त भेटणार आहे. तसेच अजून एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की बाबा आपण फक्त काय पाहतो की बाबा आमचं दूध किती जातंय, पण त्या किती लिटर जाते, आमचं दूध किती लिटर जाते, पण त्या लिटर मागे तुमचा खर्च किती होतोय ते कुठलाही शेतकरी पाहत नाही. माझा लिटर मागे एका लिटर दुधामागे माझा खर्च किती झालेला आहे ते कोणताही शेतकरी पाहत नाही. पण मित्रांनो तुम्हाला एक नियोजन करायचंय की माझा लिटर मागे खर्च किती होतोय, माझा पशुखाद्याला खर्च किती होतोय, बाकी लाईटीचा खर्च किती होतोय, मजुरीचा खर्च किती होतोय, अशा अनेक गोष्टींविषयी तुम्हाला नोट्स काढून ठेवायच्या आहेत. पण त्या खर्चामध्ये तुम्हाला कुठं कमी जास्त करता आलं तर करायचंय. कारण अनेक ठिकाणी आपलं वेस्टेज बराच खर्च वेस्टेज होतो. तर त्या खर्चामध्ये तुम्हाला जर कुठं कमी जास्त करता आलं तर ते करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून काय होणार आहे तुमचा खर्च कमी होऊन तुम्हाला उत्पन्न त्या ठिकाणी जास्तीत जास्त मिळणार आहे. तर या पद्धतीने फक्त दुग्ध व्यवसाय हा फक्त जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी मित्रांनो तुमच्या जनावरांची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. तसेच थोडासा पुढचा विचार केला पाहिजे. तुमची जी तुमचा खर्च कुठे जास्त होतोय काय अशा अनेक गोष्टींचा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. आणि योग्य पद्धतीने नियोजन केल्यानंतर 100% तुम्हाला त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये जास्त नफा भेटणार आहे. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त काहीच लोकांना नफा का होतो, तर आता मी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो फिरतोय, वेगवेगळ्या दुग्ध व्यावसायिकांना भेटतोय. तर त्या दुग्ध व्यावसायिकांचं काय आहे, दुग्ध व्यावसायिकांचं ज्यांचं नियोजन व्यवस्थित आहे, स्वच्छता व्यवस्थित आहे, ते योग्य पद्धतीने नियोजन करतात. नियोजन म्हणजे त्यांचं कागदावर सगळं लिहून होतं असतं की या महिन्याचा मला खर्च किती झालाय, खर्च वजा जाता मला त्या ठिकाणी नफा किती भेटलाय. अशा अनेक गोष्टीविषयी ती लोक ज्यांना जास्तीत जास्त उत्पन्न दुग्ध व्यवसायामध्ये मिळतं ती लोक काय करतात की बाबा माझा जास्त खर्च कुठं झालाय, माझा महिन्याला खर्च लिहून ठेवतात. दूध किती गेलंय, त्या लिटर मागे दुधाला खर्च किती झाला, हे सगळं त्या गोष्टीचा विचार करतात. आणि ज्या ठिकाणी जास्त खर्च होतोय त्या ठिकाणी तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त दुग्ध व्यवसाय परवडतो. आणि जास्त करून मजूर थोडक्या गायी असतील तर मजूर ठेवायच्या भानगडीत करायचं नाही, थोडं कष्ट आपलं होऊ द्या, काही अडचण नाही. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये काळजी घ्यायची. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.